पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास बबन राऊत हे निर्माता आहेत, मालिकांचे दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत आणि स्वतः अभिनेते देखील आहेत. सुरुवातीला काही काळ कलाकार म्हणून अनेक एकांकिकामध्ये काम केल्यानंतर मध्ये 25-30 वर्षाचा गॅप पडल्यानंतर त्यांनी कोरोना कालावधीमध्ये 2020ला तृप्ती फिल्म प्रोडक्शन ही आपली संस्था स्थापन केली आणि अनेक नवोदितांना तर काही ज्येष्ठ कलाकारांना बरोबर घेत त्यांनी वेब सिरीज म्हणजे लघुमालिका तयार करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत अशा प्रकारच्या 160 लघुमालिका त्यांनी तयार केलेल्या आहेत. रामदास राऊत हे पुणे जिल्ह्यातल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या सांस्कृतिक कला साहित्य पुणे या संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या सर्व उपक्रमांना त्यांच्या पत्नी सौ रंजना आणि कुटुंबातील सुनबाई आणि मुली पायल, काजल, तृप्ती, त्रिषा यांचं सक्रिय अशा प्रकारचं योगदान असतं. आता आजच्या व्हिडिओचा मुख्य हेतू जो आहे तो म्हणजे या रामदासजी राऊत यांनी एक नवी अशा प्रकारची लघुमालिका तयार केलेली आहे. त्या लघुमालिकेचं नाव आहे यातना. साधारणपणे पाऊण तास चालणारी ही जी यातना नावाची लघुमालिका आहे ही एक प्रकारे कौटुंबिक मालिका आहे, सामाजिक वास्तव मांडणारी मालिका आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणारी ही मालिका आहे. मालिकेतले सारे प्रसंग हे मालिकेचे नायक आबा आणि त्यांची पत्नी, नातू, सुनबाई, मुलगा यांचं घर आणि परिसरामध्ये असलेलं एक मंदिर या ठिकाणी हा घटनाक्रम वेगाने पुढे सरकतो. म्हणजे वेब सिरीजची या मालिकेची सुरुवात होतानाच पहिल्यांदा आजी आजोबा आणि नातू मंदिरामध्ये येतात. म्हणजे हे खरंच आहे की आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. त्यामुळे ह्यांच्यातला कौटुंबिक जिव्हाळा दाखवत जेव्हा हा कॅमेरा परत घरात येतो तेव्हा नवी सून घरातली ही सुशिक्षित आहे, तिला सासू सासऱ्यांचं ओझं वाटतं, त्यामुळे ती त्यांना शिळं अन्न खायला देते, कधी वडापाववर भूक भागवायला भाग पाडते, तर कधी टॉमी नावाच्या कुत्र्याची बिस्किटं घालते आणि त्यांचा सारखा सातत्यानं अवमान करते. म्हणजे कुटुंबामध्ये मुलगा करता झाल्यावर आईवडिलांनी सगळी संपत्ती हवाली केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला काय भोग येतात हे दाखवत असताना शेवटी सुनेच्या जाचामुळे मंदिर हा ग्रामीण भागामध्ये अनेक निराधार माणसाचा आधार असतो. त्याप्रमाणे हे आई वडील मंदिरामध्ये जातात राहायला. मुलगा समजूत काढायला येतो पण ते परत जात नाहीत आणि या एकेकाळी घरचे खाऊन पिऊन सुखी असलेले हे जे नवरा बायको आहेत यांचं आपोआपच या मंदिराच्या आश्रयामुळे भिकाऱ्यामध्ये रूपांतर होतं. तरी त्यांचं मुलगा, सून, नातवंड यांच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाही. मुलाचा अपघात होतो आणि हे कळल्यानंतर सगळ्यात आधी धाव घेतात ते आई वडील. त्याला रुग्णालयामध्ये दाखल करतात आणि दाखल केल्यानंतर रक्ताची जी गरज आहे ती वडील त्या ठिकाणी देतात. पण मुलगा बरा झाला हे कळल्यानंतर घरी न जाता दोघंही मंदिरामध्ये येतात आणि दोघं मंदिरामध्ये येतात तेव्हा माणसाच्या मनामध्ये खरी उत्सुकता निर्माण होते. आता पुढे काय होणार? पश्चाताप अशा प्रकारची सून आणि मुलगा या मंदिरामध्ये येतात आणि हे मंदिरामध्ये समजूत काढायचा प्रयत्न करत असताना दोन पाखरांची ताटातूट झाली, किनाऱ्याला येता चुकामुक झाली या गाण्याच्या साथीवरती पहिल्यांदा यातले जे वडील आहेत, आबा असं त्यांचा मालिकेमध्ये उल्लेख आहे, त्यांचं या ठिकाणी निधन होतं आणि नवरा गेला हे लक्षात आल्यानंतर पत्नीचंही या ठिकाणी निधन होतं. म्हणजे साधारणपणे नटसम्राट या मराठीतल्या गाजलेल्या नाटक आणि चित्रपटाची आठवण करून देणारी आणि बघणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभा करणारी अशा प्रकारची यातना ही मालिका आहे. या मालिकेमध्ये स्वतः रामदासजी हे निवेदकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मालिकेचा समारोप करताना ते असं सांगतात की माणसाने आईवडिलांचं श्रेष्ठ नातं सांभाळलं पाहिजे. मातृपितृ देवो भव ही आपल्या संस्कृतीची भूमिका आपण
सगळ्यांनी पुरेपूर अंमलात आणली पाहिजे. तर या मालिकेमध्ये ज्येष्ठ तमाशा कलावंत सातारचे कोंडीराम आवळे मास्तर, त्याचबरोबर राजगुरुनगरच्या अलकाताई जोगदंड, पुण्याचे सतीश वैराडे, भक्ती परदेशी, विशाल ससाने, त्याचबरोबर शिरूरच्या राणी थोरात आणि जिजाबाई सुरेश दुर्गे या कलाकारांनी या वेब सिरीजमध्ये काम केलेलं आहे. तर हा सगळा प्रकार जो आहे हा कॅमेराबद्ध करण्याचं काम कॅमेरामन चंद्रकांत मोरे यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा ही यातना ही अशा प्रकारे कौटुंबिक प्रश्न आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारी एक सर्व कलाकारांनी आपला अभिनय उत्तम केलेला आहे. तेव्हा यातना ही जी लघुमालिका आहे ही सर्वांनी अवश्य पाहावी.